दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शरी मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। आले वाटतं आई। हो हो अरे शिव नमस्ते आंटी जी। नमस्ते। अरे असू दे अरे तू कशाला राहू दे बरं आहेस ना? हा अरे रान असं अंकल जी ये काय ये अम्मा के हाथ के लड्डू। अरे लाडू कशा काढले तकलीफ हा आमच्यासाठी तू स्कूटर शोधून दिलीस खूप झालं बघ लाडूची काय गरज नव्हती अगं त्याच्या आईनी बनवलेले आहे ते प्रेमाने दिले राहू दे अरे बसा ना या बसा बसा आई बस 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 शिव तू आम्हाला किती आनंद दिलाय त्याची तुला कल्पना नाहीये यांच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान आणि महत्वाची गोष्ट परत मिळवून दिली आहेस तू गौरीने सांगितलं ना मला किती धावपळ केली तुम्ही दोघांनी खूप त्रास झाला ना अयो या त्रास कसलं आता उगाच फॉर्मल होऊ नकोस हा वेडू तू आणि शिवने खरंच खूप कष्ट घेतले आणि शिवमुळे झालं हे सगळं नाहीतर एवढ्या मोठ्या मुंबईत स्कूटर शोधणं काही सोपं आहे का खरं आहे वो स्कूटर के बारे में बात कर रहे सरबत घेणे हो तो बसतो तुझं गाव कुठलं रे कारवार ओ सॉरी शिव अंकल तुझे तुम्हारा गांव पूछ रहे हैं जी हम बनारस से बॉर्न एंड ब्रॉट अप इन बनारस स्कूलिंग वही हुई हमारी बाबूजी का पुश्तैनी मकान है और बिजनेस भी वही है तो सारे रिश्तेदार आसपास में ही रहते हैं बस हम ही काम के चक्कर में मुंबई चले आए अम्मा तो चाहती हैं हम वहीं रुक के बिजनेस संभालें कसलं बिजनेस बनारसी साड़ियों का बनारसी सिल्क बहुत फेमस है ना बनारस म्हणजे काशी ना गो माका एकदा काशी यात्रेक जाऊचा होता त्याला नका सांगू मी घेऊन जाईन मी काय त्याका बोललंय माका घेऊन चल म्हणून माझं जावई खंबीराचा गौरीची आई ओ गौरीची आई गौरीची आई अगं आई नवा जावई वाटतं नाही जावई जुनोचा आणि आमच्या जावयासमोर जी दोन पोरा बसली आहेत ना ते आपल्या बाजूक राहतात शिव आणि वेणू आहेत आपल्या शेजारी राहतात ना अहो ह्यांना ओळखते मी विकीमुळे ऐकून होते यांच्याबद्दल बरं गौरीची आई सुतळी आहे का नाही त्याचं काय मला जरा रद्दी बांधायची आहे हो का आई लवकर सुतळी दे ना लवकर दे जरा देते देते आहे ना सुतळी देते हा आई देते चला येते आम्ही तुमचं काय ते चालू द्या हा ते दार जरा जाताना तोडू नका डायरेक्ट हो हळू 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 मी वाढायला घेऊ का वाढायला घेऊ
आमरस, वाह नानी जी, आम तो हमारा पसंदीदा फल है। आम के सीजन में ना घर का एक कमरा सिर्फ आम के पिटारे से भरा होता था। हमारे बाबूजी खुद चुन के लेके आते थे हमारे लिए आम। वाह वाह, क्या बात है नानी जी, आपके हाथों ने ना आम को और मीठा कर दिया। अरे काय नाही रे, त्यात थोडीशी ना पिठी साखर घातली, मिठा आहे ना। आई, अगं तो काय बोलतोय, तू काय बोलतीयस? काय? आवडलंय त्याला। हाँ हाँ हाँ। वैसे वैसे जो कुछ भी हो नानी जी, उस विक्की ने कुछ भी किया हो, हम तो उसके शुक्रगुजार रहेंगे। अब अगर वो नहीं होता तो हमें इतने प्यार से खाना बनाने वाली नानी जी कैसे मिलती? और वैसे भी अगर वो स्कूटर चुरा के नहीं लेके गया होता तो अभी हम यहाँ बैठ के खाना तो नहीं खा रहे होते, क्यों वेणु? ऍक्च्युली मला थोडा भजी। अच्छा, पोटभर खा, लाजू नकोस, आराम से पेट भर के खाना। नाही आता यावेळी कोण आलंय? मी बघते। सरप्राईज! अगं माझे आई बाबा अचानक गावी गेले म्हणून तुझ्या घरी राहायला आले। अगं पण अशी अचानक? अगं तिला आत तरी येऊ दे। हाय। हाय। वहिनी, काय मस्त क्रीम आहे, स्ट्रॉबेरी ना? मीतू, मीतू, ऐक ना, काय फ्रेग्रन्स आहे मस्त। तू रोज हेच लावतेस का? नाही, वहिनीची क्रीम्स आहेत ती। म्हणजे मी लावलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मलाच आवडत नाही। मीतू, त्याची काय चाललंय, किती वेळ, सांग ना गौरीला। मीतू चल चल लवकर, दादा वहिनीला झोपायचंय, तिला लवकर सकाळी जायचं असतं, चल। अगं पण थांब, हातालाच लावते ना। ते उद्या लाव। अगं थांब चल, उद्या लाव। ना। गुड नाईट वहिनी, मस्त क्रीम होते, थँक्यू। त्याची संपलं, 500 रुपयाचं क्रीम होतं। काय ग, काय बघतेस? तो शिव ग, तो शिव खूप चांगला मुलगा आहे ना काका? तुमचा खूप गैरसमज झाला होता त्याच्याबद्दल, तुम्ही खूपच बोललात त्याला। राहू दे, मी करते। जर पाय मोकळे करून येतो। हो आई, ए आई, लवकर बघ, गप्पा मारू नका। हो 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 काका। अगं काय चाललंय तुझं, वाकून वाकून झोपायचं नाही का? अगो डायरी शोधतय। कशाला? अगं झोपतय, हिशोब चाललाय माझा डब्यांचा। आता माकात लिहून ठेवक होय ना, डबा दिलो टिक, डबा इलो टिक, आपला आपण केलेला बर। वा, खूप छान। ऐक ना, आपण पण खाली जाऊया, उनसे मिलने। हळू। दोस्ती में बेईमानी? म्हणजे तू त्याला भेटता यावं म्हणून इथे राहायला आलीयस का? और नहीं तो क्या। पावळतेस का तुम्ही तू? अगो गौरे, तुझ्याकडे वेणूचा आणि शिवचा फोन नंबर हा काय गो? डायरीत लिहून ठेवला असतंय। हो, वेणूचा आहे, पण शिवचा नाहीये। वेणूचा दे माका। बर, चला नंबर घेऊन येऊया। ए, काय चाललंय ग, खुसर 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 खुसर, झोपायचं नाहीये का? आटपा पटकन। हो। बरं वाटलं बाबा, काय होतं रात्रीच्या वेळेला जरा थंड असतं ना, नाही तर दिवसा उकडून जीव जातो। पाणी घ्या। हो घेतो। ते काका, खूप पोट जड झालंय, त्यामुळे खाली शतपावली करून येऊ? कशाला?
अगं बाहेर खूप गारवा आहे, आपल्याला बरं वाटेल. हो ना काका? अगं शतपावली करायचीच होती तर माझ्याबरोबर खाली का नाही आलं? ते मगाशी सुचलं नाही. आता एक फेरी मारून यावं असं वाटतंय. चालेल का? कुठपर्यंत चाललात गो? गेट पर्यंत जाऊ ना? जा. नको ना मी तू. अगं जाते म्हणते तर चक्कर मार ना गेट पर्यंत. थँक्यू काका. चल 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 लवकर चल. लवकर या ग. हो हो चल लवकर. चल ना. अहो येतील त्या. झोपा तुम्ही. गौरी तुला बोलाव ना. नाही अगं नाही. एक एक मिनिट. तू खोटं का बोललीस? जेवण जड झालंय म्हणून? प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं गौरी. तुझ्या या प्रेमापायी माझ्या घरी काही वाद झाले ना तर मी तुला माफ करणार नाही. मी तू नको करूस. पण ते आधी आमच्यात आखीचार तर होऊ दे. म्हणजे अगं म्हणजे आम्हाला एकमेकांकडे प्रेमाने बघू तर दे ना. तुझं काही असतं मी तू. या काहीला प्रेम म्हणतात गौरी. पण तो माझ्याकडे बघतच नाही, तुझ्याचकडे बघत असतो. मगाशी तुम्ही दोघांनी स्कूटर आणली तर बाबा स्कूटर कडे बघत होते आणि शिव तुझ्याकडे. उगाच काही बडबडू नकोस मी तू. तुला कसं माहितीये सगळं? कारण मी त्याच्याकडे बघत होते ना. आता तुझ्याकडे बघून काही उपयोग आहे का? पण त्याला कळतच नाही. मग तू समजाव ना. केला प्रयत्न, बोलले त्याच्याशी रिक्षात. तो स्वतःहून मला सोडायला आला ना. बरोबर वाटलं की तुला त्रास होऊ नये म्हणून आला, पण खरं तर आला माझ्यासाठी. हो ना? हो माझ्या लक्षातच आलं नाही. अगं लक्ष देण्यासाठी लक्ष असावं लागतं ना गौरी. तुझं लक्षच नसतं त्याच्याकडे. अरे तुझ्याकडे तो जेवायला आला होता तेव्हा तू त्याला पोळी वाढत होतीस, तेव्हा तो तुझ्याकडे कसं बघत होता माहितीये? ते तरी पाहिलंस का? नाही. पण मी पाहिलं ना. कसला किलर लुक होता माहितीये त्याचा. त्याला अवघड होत असेल का माझ्याकडे बघायला, म्हणून तो तुझ्याकडे बघून बोलतो. हो ना? हा हा असेल, माहित नाही. अशी उडत उडत उत्तर का देतेस तू गौरी? तू माझ्यासाठी खुश नाहीयेस का? तसं नाही मी तू. अजून कशातच काही नाही. आणि तू मैं तो शिव की दीवानी हूँ गौरी. तुला माहितीये बस स्टॉपवर तुला त्या माणसाने धक्का मारला तेव्हा कसला चिडला तो त्याच्यावर. कसला डॅशिंग दिसत होता माहितीये. तेव्हाच ठरवलं तो होता सुपर हिरो आहे. काय चाललंय तुझं? मी एवढं प्रेमाने बोलते शिव बद्दल आणि तू गप्प काय? एक सेकंड, कहीं तेरा तो चक्कर नहीं है ना उसके साथ? काही काय बोलतेस? नाही अगं म्हणजे जर तुलाही तो आवडत असेल तर मैत्री खातर मी विसरेन त्याला. अगं बोल ना. नाही आवडत ना? बोल बोल ना पटकन. नाही आवडत ना? मला वाटलंच होतं. म्हणजे शिव माझा आहे हो ना? येस, म्हणजे शिव माझा आहे हो ना? ऐक ना, त्याला बोलव ना आता यावेळी. मी तू इतक्या रात्री बरं दिसतं काय? अगं प्लीज बोलव ना त्याला. मी तू किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की कोशिश करती है. शिव शिव शिव. मी तू उठ. मूर्खेस का काय वेडेपणा चाललाय? कोणी बघितलं तर? आणि आपण इथे शतपावली करायला आलो. चाल. पण मला त्याला भेटायचंय. बोलव ना त्याला. आणि तुझ्याकडे शिवचा नंबर नाहीये? तू त्याच्या प्रेमात पडलीयस. माझ्याकडे नंबर कसा असेल? हे तू माझी एवढी चांगली मैत्रीण आहेस आणि त्याचा नंबर पण नाही तुझ्याकडे? नाहीये.
अय्यो काय दिवस आला यार. ते खाली गालाला चादर नाही, अंगावर घ्यायला कंबळ नाही. ये विकी सब कंगाल करके चला गया. काय आया ना. हिचकी. पता नहीं कौन याद कर रहा है हमें. गौरीचा बाबा. हा अय्यो तू त्यांना जाम खुश केला. तुझ्यावर जाम इम्प्रेस आहे ते. त्याने कधी विकीला इतका महिन्यात जेवायला नाही बोलवला, तुला जेवायला बोलवला म्हणजे. बुलाया तो था उसे. उसके साथ तो शादी भी फिक्स कर दी थी गौरी जी की. फिर अयो हा त्यांनी गौरीसाठी विकीला पसंत केलेला, तेव्हा त्याने विकीला जेवायला बोलवलेला. अयो पण त्याने तुला कशाला जेवायला बोलवलं. तुझी बात समझ में आ रहा है क्या. क्या ए क्या 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 बेटा तू तो गया अभी. हाँ क्या कुछ भी. वेणु, हमको उन्होंने थैंक यू बोलने के लिए बुलाया था. हमने उनकी स्कूटर जो ढूंढ ली. हाँ पर थैंक यू तो नहीं बोला ना. हाँ उसमें तो कंजूसी कर दी. हाँ तो ये शिव ये देखिए ते खाली गौरी आणि मितू मस्त वॉक करते हैं. हे चल ना आपण जाएंगे ना. चल ना चल ना. अभी इतनी रात को. तो क्या हुआ ते मुली असून मस्त वॉक घेते आणि तुला काय एवढा झालं. हे चल ना. हे ते यू नो ना मला तर मितू खूप आवडते. चल ना प्लीज मेरे लिए चल ना. चल ना जल्दी चल ना. जाएंगे जल्दी चल ना प्लीज. अरे चल ना बाय चल ना प्लीज जल्दी चलो. उद्या बस स्टॉपवर भेटल्यावर मी त्याला सांगणार आहे, रोज रात्री जरा वॉक करत जा. तू ऐकेल ना माझं. मला काय माहित. अशी काय मग तू कसा भेटेल मला सांग ना. तू प्रत्येक वेळेला काय मला विचारतेस. तू ठरव ना. अगं पण तू सांग ना. मी काय सांगू. तुला काय हात घालतेस बावट. तुला भेटायचंय ना. काय तू प्रत्येक वेळेला मला काय. तू बघ. काय करतेस मी तू. हाय काय त्याला बोलव ना. हाय वेणू. हाय. त्याला बोलव ना. कशाला. त्याला ना. काय आहे तुझं. मला बोलवलंय काय. जा. अगं तू इथे माझ्यासाठी आला ना वॉकला, पण त्याला कुल्फीसाठी विचार. कशाला पण. कुल्फी करायचं तू बघ. हाय. हाय. क्या हुआ आज आप रात को अकेली सैर पे आ गई. नहीं मतलब रोज तो अंकल जी आते हैं ना. हो सहजच. कुल्फी कुल्फी काय. कुल्फी कुल्फीचा विचार. कुल्फीचा विचार ना. काय कुल्फी. जी कुल्फी खायला जाऊयात का आपण. चले चलेगा. कुल्फी खाने के लिए जाते हैं क्या शिव. अभी. हाँ अरे गौरीला जायचा है. गौरीला जाने का है. हाँ हाँ आपकी इच्छा हो तो चलते हैं. चलो चलिए. चलिए. ए गौरी चल लवकर चल. हा वेणू हे ठेव ना. हे आपण रोज जाऊया असं वॉक करायला. किती मस्त वाटतंय ना. हो ना शिव. हो ना. रात्रीचा वॉक करायला खूप छान वाटतं. आपण रोज रात्रीच्या इथे वॉक करायला यायचं. शिव आपको अच्छा लग रहा है ना. जी मला पण तेच म्हणायचं होतं. ए कुल्फी. चलो शिव. आप लोग ऑर्डर करो, हम फोन पे बात करके आते हैं. ओके चला चला. लवकर ऑर्डर दे. बाबा घरी वाट बघत असतील. ओके 1 2 ये 4 कुल्फी. दोनच राहिल्यात. केसर पिस्ता आणि मलाई.
मग चालेल, एक पिस्ता आणि एक मलाई. अगं पण दोनच आहेत. हा मग काय झालं, तू आणि वेणू शेअर करा ना. मी आणि छोटा खाने से प्यार बढ़ता है. काय बोलले? चुप. ठीक है. क्या है? केशर पिस्ता, चलो शेयर करते हैं. नहीं नहीं, नट से तो हमें एलर्जी है. ये क्या है? मलाई. अरे हमारी फेवरेट. अरे तो माझं उष्ट. नाही ते मला पण मलाई नाही आवडत. नाही पण मला मलाईच आवडतो. एक काम करो, आप ये खा लो, हमारा हो गया. मला एक स्पून भेटेल काय? थँक्यू. हे तुमचं ठेवून घ्या, मला सर्दी झाली.